नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे रिव्हिजन प्रश्न उत्तरे घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, या व्हिडिओची पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजे तुम्हाला डाउनलोड करता येईल. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, लाईफ डिवाइन या पुस्तकाचे लेखक कोण? लाईफ डिवाइन या पुस्तकाचे लेखक कोण? तर बघा मित्रांनो, लाईफ डिवाइन हे पुस्तक अरविंद घोष यांनी लिहिलेले आहे. म्हणूनच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी डॉट डॉट या विभागाची असते. तर मित्रांनो बघा, कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही आर्थिक व्यवहार विभाग यांची असते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघूया, प्रश्न क्रमांक 3 बघा, गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या? तर मित्रांनो, गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत इंद्रावती, प्राणहिता, मांजरा आणि पैनगंगा. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघूया, महाराष्ट्रात प्रामुख्याने जांबा मृदा पुढीलपैकी कुठे आढळते? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जांबा मृदा ही दक्षिण कोकण या ठिकाणी आढळते. मित्रांनो, दक्षिण कोकण या भागामध्ये प्रामुख्याने जांबा मृदा ही आढळत असते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5 बघा, तांबे हे प्रमुख खनिज प्रामुख्याने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळते? तर मित्रांनो, तांबे हे जे आहे हे प्रमुख खनिज महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्रात आढळते. म्हणूनच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, कृष्णा व कोयना नद्यांचा उगम डॉट येथे होतो. तर कृष्णा आणि कोयना नद्या यांचा उगम हा महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे? टेबल लँड, बरं का, टेबल लँड म्हणून कोणते पठार प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, पाचगणी हे पठार टेबल लँड या नावाने प्रसिद्ध आहे. पुढे बघू, डॉट हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॉट डॉट हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर मित्रांनो बघा, तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॉट ची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी NCC याची स्थापना करण्यात आली. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा, युनिसेफ, ऑप्शन क्रमांक 1. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, यांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, पुण्यातील डॉट या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर बघा, आगा खान पॅलेस या ठिकाणी गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुढे बघू, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॉट डॉट यांनी केली. तर मित्रांनो बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढे बघा, मंडालेच्या तुरुंगातून डॉट डॉट साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. तर मित्रांनो बघा, मंडाल्याच्या तुरुंगातून 1914 साली लोकमान्य टिळक यांची सुटका झाली. प्रश्न 15 बघा, महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? तर मित्रांनो बघा, महाबळेश्वर शिखराची उंची आहे 1438 मीटर. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 16 बघा, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॉट डॉट बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. पुढे बघा,
भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कुणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 बघा, इसवी सन 1934 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर बघा 1934 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 बघा, कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहेत? तर बघा मित्रांनो उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या ठिकाणी विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहेत. पुढे बघू, भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाचा 52 वर्षांनी पराभव केला आहे? महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा प्रश्न हा महत्वपूर्ण आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मध्ये 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे. पुढे बघू, महाराष्ट्रातील कोणते गाव हे पहिले सौर गाव बनले आहे? तर मित्रांनो मण्याची वाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर गाव बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कांस्य पदक पटकावले? तर बघा त्यांनी 50 मीटर मध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे. प्रश्न 23 बघा, भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता होत नाही? बरं का, कोणता होत नाही? तर भानू या शब्दाचा खालीलपैकी हेमू हा शब्द होत नाही. मग कोणकोणते शब्द होतात ते पण लक्षात घ्या. आदित्य, सविता आणि मित्र. पुढे बघा, प्रणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता? प्रणिपात. बरं का, प्रणिपात. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा विधानाचा प्रयोग ओळखा. सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखायचा मित्रांनो. तर बघा या विधानाचा प्रयोग काय आहे? नवीन कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 4. बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.